ओके. कशामध्ये एडिटिंग करायची होती मॅडम तुम्हाला याच्यामध्ये? अ, मी जो फोटो शेअर केला तुम्हाला दिसतोय का सर? हो, दिसतोय ना मला. हा, म्हणजे मी ऑलरेडी केलंय एडिटिंग. आता मला ज्याच्यात एडिटिंग करायचं ना, तो फोटो मी तुम्हाला शेअर करते. मी सांगते तुम्हाला कशात एडिटिंग करायचंय. बरं. एकच मिनिट. हा, मी स्टॉप करते शेअरिंग. आता ज्यात एडिटिंग करायची आहे आणि मला ते चॅट जीपीटी वरनं करायचं होतं, बट मला ते काही जमलंच नाही. ओके. मी तुम्हाला आता मी दाखवते. जो प्रॉम्प्ट टाकलाय तो सर्वांनी वापरायचा आहे. आणि तुमचं जे काही बिझनेस असेल म्हणा किंवा तुमच्या मनात जे काही आयडिया असेल म्हणा, ते नाव टाका. मी जिथं नेम म्हणले ना तिथं नेम टाका. त्याच्यानंतर तुमचं जे काही डिटेल असेल ती टाका. फक्त मोबाईल नंबर भरताना काय करा, तिथे 1 2 3 4 5 6 असं काहीतरी टाका. कारण मोबाईल नंबर ते आपलं युट्यूबला आहे ना. पण ठीक आहे, राहू द्या, ही रेकॉर्डिंग युट्यूबला माझी टाकत नाही. तुम्हाला सर. अशीच पाठवावं लागेल. कारण युट्यूबला काय होतंय, तुमचं आपली जी काही हे नाही, नंबर वगैरे असला ना, तर थोडं तिथं प्रॉब्लेम येतोय. येस, मिसयूज व्हायचे प्रॉब्लेम. हा. नाही नाही, युट्यूब मग ते अलाव करत नाही त्या व्हिडिओला. सर, केलाय मी शेअर आणि मी तुम्हाला सांगते एडिटिंग कुठे करायची. मग मला ते सांगा कसं करणार मला आपण. इथे दिसत नाहीये मॅडम. हा, आता दिसला. हा, बोला. इथं काय आता आहे? बघा, एक मिनिट. आता मी तुम्हाला सांगते, इथं जे लिहिले ना न्यूट्रिशल मिल, जिथं बाटलीचं चिन्ह दाखवलंय हा हा हा. सेकंड, ते वाला ऑप्शन मला नकोय. आणि जे तिसरं जे आहे ना, एक्सपिरियन्स्ड अँड केअरिंग स्टाफ, ते दोन सिम्बॉल्स आणि ते दोन जे लिहिलेलं ना, ते दोन्ही मला नाही पाहिजे. तर मग ते कसं काढायचं? मग सिंपल आहे, तुम्ही चॅट जीपीटीला हा फोटो परत पाठवा आणि हम्म, त्याला म्हणायचं याच्यामध्ये जे एक्सपिरियन्स अँड हम्म, केअरिंग स्टाफ आहे आणि न्यूट्रिशियस मिल्स, हम्म, हे जे आहे हम्म, हे दोन ऑप्शन मला काढून पाहिजेत. किंवा मग तुम्ही सरळ काय करा, त्या हम्म. फोटोला व्हॉट्सअप वरती घ्या, याला एडिट करा. होतं ते आपलं हो, हे मी कुठं केलं ना सर. आधीचा फोटो पाठवला ना, तर ते मी तसंच एडिट केलं गॅलरीमध्ये जाऊन. हम्म. म्हणजे कसं? म्हणजे मी. तुम्ही असं पाठवा ना, याला सर्कल करा हा, किंवा याला क्रॉस करा. आणि मी हा, हा जो फोटो आहे, हे जे थंबनेल पाठवला आहे, अटॅच केला आहे, याच्यामध्ये हम्म, बाकी ऍज इट इज ठेवा म्हणायचं, जशाच तसं काहीच बदलू नका. मला फक्त मी जे क्रॉस केलेत दोन ऑप्शन हम्म. किंवा दोन काय म्हणतात त्याला, त्याला काय म्हणतात थंबनेल दोन मध्ये, सिम्बॉल्स, दोन सिम्बॉल्स म्हणू शकतो. सिम्बॉल म्हणा किंवा मग फॅसिलिटीज, ह्या दोन फॅसिलिटीज आहेत. या हा, दोन फॅसिलिटी मला या थंबनेल मधून, या पोस्टर मधून मला रिमूव्ह. ह्या रिमूव्ह करून द्या. बाकी सर्व ऍज इट इज जसे तसं ठेवा. होय. ठीक आहे सर, मी ट्राय करून बघते होते का. हा, हॅलो. 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 आवाजच येत नाही. एक बाकीच्यांना नाही का बनवून बघायचे? बनवून बघा, पहा, तुम्हाला आलं पाहिजे. प्रॅक्टिस करा. सिंपल फॉन्ट आहे. तुम्ही जसं समजा एखाद्या व्यक्तीला सांगायचे बाबा मला, मी तुम्हाला प्रॉम्प्ट दिलाय आपल्या ग्रुप वरती, तो प्रॉम्प्ट घ्यायचा
तुम्हाला ज्या रिलेटेड बनवायचं आहे थंबनेल, पोस्टर, बॅनर काय जे बनवायचे ते तिथे फक्त नमूद म्हणजे मेन्शन करायचं. बॅनर पाहिजे असेल बॅनर, थंबनेल पाहिजे असेल थंबनेल, पोस्टर पाहिजे असेल पोस्टर, जी काही साईज आहे ती साईज ज्याच्या त्याच्यावर डिपेंड असते. आता मी म्हटलं म्हणून ती साईज परफेक्ट नसते किंवा तुम्ही तीच साईज वापरणार का, तर नाही. पोस्टरची वेगळी असते, वेगवेगळ्या साईज असतात. बॅनरची वेगळी साईज असते. थंबनेलच्या ऍज ऑन डिपेंड यू की तुम्ही कुठं वापरताय. युट्यूबला वापरताय, फेसबुकला वापरताय, रील मध्ये टाकताय, युट्यूब शॉर्ट्स साठी वापरताय, तर त्याचे ठरलेले साईज आहे. बरोबर आहे. ती तुम्हाला तिथं मेन्शन करावं लागेल. ऍड साठी ती ठरलेली आहे. 4:3 असेल, 1:1 रेशिओ असेल किंवा मग 9:16 रेशिओ असेल वायटी शॉर्ट साठी. आडव्या व्हिडिओसाठी, लॉंग व्हिडिओसाठी आडव्या याच्यामध्ये 16:9 रेशिओ असतो. फक्त त्याला साईज नमूद करताना आपल्याला पण ज्यावेळेस पण साईज मध्ये पाहिजे त्यावेळेस तिथं प्रॉपर त्याला म्हणजे प्रॉपर साईज वापरा, प्रॉपर साईज मध्ये द्या आणि टेक्स्ट जे आहे ते सेफ झोन मध्ये ठेवा, जे की कट होणार नाहीत असे सरळ त्याला सांगायचे. म्हणजे एखाद्या व्यक्तीला आपण जसं सांगतो तसं ChatGPT सांगायचे, हे करून बघा, थोडं चुकल बरोबर येईल. हॅलो, मला एक प्रॅक्टिस. विचारायचंय. हा हॅलो. बोला. हा बोला. मला विचारायचंय, मी आत्ताच जॉईन केलंय, पण मला काय म्हणायचंय की आता हे तुम्ही जे सांगताय त्याच्याबरोबर तिकडेच गुगल पण ऑन करायचं का? हा तुम्ही तर याला मिनिमाइज बटनाला क्लिक करा, चॅट तिथे जीपीटी वर जावा, तुम्ही जो नाही, इथे प्रॉम्प्ट कुठे दिला त्याला कॉपी मिनिमाइज, करा. नाही इथे मिनिमाइज, हा, आणि मग ते गुगल ऑन करायचं ना? हा गुगल मध्ये जावा, चॅट जीपीटी मध्ये जावा, मी दिलेला हम्म, प्रॉम्प्ट टेस्ट करा आणि तुम्हाला ज्या रिलेटेड बनवायचंय तिथं ते हम्म, मेन्शन करा, ते नाव टाका, तिथं तुमचा अच्छा. नंबर टाका समजा उदाहरणार्थ. पण आता मला त्याच्यानंतर हे मिनिमाइजचं मोबाईल लॅपटॉपला जरा बरं पडतं. मिनिमाइजचं आता ऐका ना, मोबाईल मध्ये ना 3 बटन असतात. एक हो, चौकोनी असतं, एक गोल असतं आणि एक ट्रायंगल असतं, त्रिकोण बरोबर. असतं. मग तुम्ही जे सर्कल वाला मधलं बटन आहे त्याला क्लिक केलं की सगळं तुमचे फंक्शन ओपन होतात. मीटिंग पण ऍज इट इज मला राहते. ना, हा, मला जरा हे स्क्रीन पण जरा वेगळी आली वाटतं. एक बेल कॉन आलेलं आहे ना वरती असं, काय त्यामुळे आलेलं मला आहे? असं बेल टाईप आलेलं आहे, त्यामुळे स्क्रीन जरा माझा वेगळा वाटतोय. नाही नाही नाही, काही वेगळं नाही मॅडम. मोबाईल हम्म. मध्ये सगळ्या मोबाईल मध्ये 3 हे स्विच जे आहेत 3 बटन कॉमन हम्म. आहेत. ईच अँड हम्म. एव्हरी मोबाईल मध्ये असतात. डेस्कटॉपलाच असेल ना, ह्या तुमच्या इथून नाही मिळणार. आता तुम्ही हे चालू कशावरनं जॉईन केले? मोबाईल वरनं, बरोबर आहे. मोबाईल वरून. हो, मग मोबाईल मध्ये तुमचा मोबाईल अँड्रॉइड असेल, बरोबर आहे. हो, हो. मग त्याला मला सांगा तिथं बटन जे आहेत ते कसे आहेत. तर असतील ना बटन त्यांना, चौकोनी गोल. हो, एक त्या गोल मिनिट मी बटनावर क्लिक करा, सगळं बंद होईल. बाकी काय. मीटिंग चालू राहील, मिनिमाइज होईल. बाकी पुन्हा स्क्रोल केले की तुमचे फंक्शन दिसेल तिथं तुम्हाला. हम्म. गुगल हम्म. गुगल बरं. क्रोम दिसेल. मग गुगल वर जावा, हा, चॅट जीपीटी वर जावा आणि हा, ते आपलं करते. हा परत त्याला मिनिमाइज करा आणि हा, परत तुमच्या व्हॉट्सअप वरती येऊन मी जो प्रॉम्प्ट दिलाय तो कॉपी करा. आले का? आले. बघा बरं. चला हा मी सर, screen- ग्रुपवरती हा, पाठवलेले चेक केले का सर तुम्ही? काय म्हणताय? होमवर्क. परवाच क्लास तुम्ही प्रॉम्प्ट्स दिले होते ना? हम्म? त्याचा होमवर्क पाठवलाय मी, चेक केले का असं म्हणायचं होतं मला. नाही, होमवर्क कधी पाठवलंय तुम्ही होमवर्क? एक फेस टाकून केलं आणि एक विदाउट फेस टाकलेला आहे. माझ्यापर्यंत होमवर्क नाही आला. हे व्हिडिओ पाहिल्यावर का एडिटिंग शिकायचं ना, हे व्हिडिओ? हा, त्याच्यानंतर सर 1 वाजता पाठवलाय मी. 1:15 ला पाठवलं. मेल पाठवलाय, मेल आयडी त्या मेल वर आहे का? नाही ना, नाही होत काहीतरी.
नाही एक नाही आहे मॅडम, त्याचं एकही थंबनेल नाही मॅडमचा येत एकही. झाला सर खूप छान म्हणून त्याच्यावरती आहे. काय म्हणताय? स्वाती मॅडमनी पण पाठवले ना खूप छान म्हणून असं टाईप करून त्याच्यावरती पाठवले मी. तर टॅप टॅप करा एक बरं. मिनिट. हा एक मिनिट. व्हिडिओ पाठवलाय की इमेज पाठवली? इमेज पाठवलं सर इमेज व्हिडिओ नाही. नाही मला नाही दिसत. त्याला टॅप करा बरं. ते परत एकदा. मला एक मिनिट. फक्त वेलकम वेलकमचे बॅनर दिसतात मला, बाकी पूर्ण कोणतेच नाही. RSCP फॅमिली. हा 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 घर बसल्या कमवा, दिल्लीची गरज नाही. सिक्रेट इन्कम. हो पण तुम्ही म्हणजे हा बनवलाय, हा कॉमन झाला. प्लॅटफॉर्म कोणताच मेन्शन नाही केला तुम्ही त्याच्यावर. तेच विचारायचं होतं मला म्हणजे हा. काय. इंस्टाग्राम म्हणा, युट्यूब म्हणा, फेसबुक म्हणा, किंवा मोबाईल वरनं सोशल मीडिया थ्रू म्हणा, किंवा तुम्ही एक्झॅक्टली काय सांगताय याच्यामध्ये. हे अर्धवट मेसेज झाला या थंबनेल मध्ये. थंबनेल हो एकदम का? मस्त बनले, चांगलं बनले, काही विषय नाही. पण याच्यामध्ये तुम्ही मेसेज जो देताय तो अर्धवट आहे ना. एक्झॅक्टली काय, घर बसल्या कमवा, बरोबर आहे, डिग्रीची गरज नाही. हा. सिक्रेट इन्कम ट्रिक, पण कशा थ्रू, काय, कसं, म्हणजे अर्धवट माहिती असल्यासारखं. एक अच्छा तर तुम्हाला बर बर. कोणता प्लॅटफॉर्म मेन्शन करावा लागेल, बरोबर आहे. हा बरोबर. हा, किंवा मग आता समजा हा तुमचा व्हिडिओ आहे, तो तुम्ही या हा. व्हिडिओमध्ये काय सांगणार, कशाच्या रिलेटेड समजा बोलणार. आता मी तुम्हाला म्हटलं की यावर मला एक व्हिडिओ बनवून द्या, 1 मिनिटाचा, 3 मिनिटाचा किंवा 5 मिनिटाचा, तुम्हाला जसा येईल तसा. मग तुम्ही त्या व्हिडिओमध्ये काय माहिती सांगणार मला सांग. नाही मी जस्ट असं हे केलं म्हणजे माझं काय करायचं नाही आपलं मी जस्ट क्रिएट केलं म्हणलं बरोबर आहे का नाही म्हणलं चेक करायला मी आणि ऐका ना, पाठवलं. इथं सगळ्यात जरी लक्षात ठेवा, सगळेच लक्षात ठेवा की मला काय सांगायचंय की एखादी गोष्ट आहे, मला सांगा, तुम्हाला चतुर कावळा नावाची गोष्ट माहिती आहे का? हो सर, लहानलेला माहिती कावळा. माहिती हा. माहिती आहे ती गोष्ट. ओके. ससा आणि कासवाची रेस किंवा शर्यत, गोष्ट माहिती आहे? माहिती. मग मी तुम्हाला फक्त टायटल सांगितलं, तुम्हाला गोष्ट आठवली का नाही? हो. हो. मग जसं तुम्हाला जो व्हिडिओ लोकांसमोर प्रेझेंट करायचा, दाखवायचा आहे, त्या व्हिडिओला एक टायटल असतं, म्हणजे लोकांच्या लक्षात येतं की ह्या व्हिडिओमध्ये मला हे पाहायला मिळणार आहे, शिकायला मिळणार. ओके. हॅलो, मला रिप्लाय करा म्हणजे माझ्या लक्षात येईल, मला पुढे सांगायचं. हा बरोबर आहे. तर आता मी सगळ्यांसाठी एक कॉमन टॉपिक देतो, आणखी तुम्हाला एक आयडिया देतो. थंबनेल, बॅनर, पोस्टर बनवायच्या अगोदर काय करायचं, ठीक आहे? इंस्टाग्राम वरती फॉलोअर्स कसे वाढवायचे, हम्म. सोपी ट्रिक. सगळ्यांनी टाईप करा, इंस्टाग्राम वरती फॉलोअर्स कसे वाढवायचे, अगदी सोपी ट्रिक. ठीक आहे. आता ही जी लाईन आहे, हे जे सेंटेन्स आहे, हे तुम्ही चॅट जीपीटीला द्यायचं आणि त्याला म्हणायचं की मला या टायटल वरनं आणखी 3 असे टायटल द्या, जे की व्हायरल, ट्रेंडिंग, सर्चेबल, क्लिकेबल असे असू शकते. असे मला आणखी 3 या टायटल वर आधारित दुसरे टायटल द्या. ठीक आहे, ही झाली पहिली स्टेप. हे करा तुम्ही, मी जे सांगतोय ते एक मिनिट. काढा सगळेच जण, मी पण काढतो. ठीक आहे, चला माझा कॅमेरा बंद आहे ना, चालू आहे. आता आपण सर्वच जण कॉमन बनवू. ठीक आहे, बघा मी आलो चॅट जीपीटी वरती. मी चॅट लाईव्ह जीपीटी नाही वरती आलोय. सांगितली तिने. हा सांगतो, कुठलाही ऐका ना. टॉपिक. एक मिनिट सांगतो. इंस्टाग्राम वर फॉलोवर्स कसे वाढवायचे, अगदी सोपी ट्रिक. ट्रिक. वरील
टायटल करून मला व्हायरल ट्रेंडिंग सर्चेबल क्युरिओसिटी टाइप क्लिकेबल असे आणखी 3 टायटल देतात. चला मी हा प्रॉम्प्ट टाकतोय आपल्या ग्रुप वरती. एकदम सोपी पद्धत. तुम्हाला समजा टायटलच आठवत नाही, ठीक आहे, काय थंबनेल बनवा हे आठवत नाही, बरोबर आहे. आणखी एक तुम्हाला आयडिया देऊ शकतो मी. टायटल थंबनेल टेक्स्ट टेक्स्ट प्रॉम्प्ट देतात. एक मिनिट हा. आता तुम्हाला समजा थंबनेलला काय आठवतच नाहीये तुमच्या याच्या रिलेटेड काय बनवावं, ठीक आहे. समजा तुम्हाला एखादा व्हिडिओ बनवायचा आणि थंबनेल बनवायचे, पण काय टायटल द्यावं वगैरे आठवत नाही, थंबनेल काय बनवावं हे आठवत नाही. एक मिनिट. स्क्रीन नाही, मी ग्रुप वरती प्रॉम्प्ट टाकलाय, मी स्क्रीन नाही शेअर केली, ठीक आहे. आता मी तुम्हाला स्क्रीन शेअर करून दाखवतो. ओके. आता सर्वजण लक्ष द्या. आपण सर्व कॉमन प्रॅक्टिस करणार पण आहोत आणि मी तुम्हाला स्क्रीन दाखवणार पण आहे. बघा. चला मी इथून हे करतो स्क्रीन शेअर, म्हणजे तुमच्या लक्षात येईल चॅट जीपीटी जरी सर्च करायचं झालं तर कसं करायचं, ठीक आहे. बघा शेअर केली आहे, स्क्रीन दिसते. हो सर दिसते. ठीक आहे. आता मी ग्रुप वरती प्रॉम्प्ट टाकला, दिसला प्रॉम्प्ट. हा. याला कॉपी केलं, इथं आलो, चॅट जीपीटी वरती गेलो, ठीक आहे, पेस्ट केला, दिला. किंवा थंबनेल साठी मला टेक्स्ट द्या म्हणता येते. हो का, थंबनेलचा प्रॉम्प्ट दिला त्यानं, टायटल सगळं, टायटलही दिला आणि थंबनेलचा प्रॉम्प्ट दिला. आता आपल्याला जे वाटतंय ते बघू. 0 ते 10,000 फॉलोअर्स ही सिक्रेट ट्रिक अजून कोणी सांगितली नाही. दररोज फक्त 15 मिनिटे आणि फॉलोअर्स वाढवायला सुरू. लोक रील्स अपलोड करतात पण ही चूक करतात. आपल्याला जे योग्य वाटतंय ते, आहे की नाही, आपण हा प्रॉम्प्ट यूज करू, आहे की नाही. बघा चल याने युट्यूब शॉर्ट साठी दिलंय, आलं लक्षात, दिसतंय का. म्हणजे हो सर. टायटल आपण त्याच्याकडनंच घेतलं. कशाचं टायटल, थंबनेल साठीच. आता या ही पहिली स्टेप. जर तुम्हाला थंबनेल कसं बनवायचं हे लक्षात येत नसेल तर एवढं तर लक्षात येतं की आपण गोष्ट काय सांगणार आहे, आपण गोष्ट काय बनवणार आहे, आपण गोष्ट कशाची तयार करणार आहे, बरोबर आहे. मग त्या गोष्टीला काय नाव द्यायचंय का, अंदाजे तर एवढं प्रत्येकाला पण येऊ शकतं, प्रत्येकाला. मग आपण व्हिडिओ कसे करणार किंवा आपण बनवणार कसं, बरोबर आहे ना. हो सर. हा, मग आपल्या ढोबळ मनाने एक टायटल काढायचं त्या गोष्टीचं, त्या व्हिडिओचं, त्या सगळ्याचं, मग कॉपी करायचं आणि इथं टाकायचं आणि त्याला म्हणायचं मला आणखी यावरती 3 दे, 5 दे, 10 दे. जास्त घेतल्यास कन्फ्युज होता माणूस. 3 ते 5 घ्यायचे, बरोबर आहे. नक्की. कॉपी केलं. आता यालाच तो प्रॉम्प्ट दिला. आता इमेज मध्ये नाही गेलो मी, ठीक आहे, आपण इमेज मध्ये पण जाऊ शकतो. जर याने इथं नाही व्यवस्थित बनवलं तर इमेज मध्ये जाऊ आपण. हा पण
तुम्ही ज्या वेळेस व्हिडिओला थंबनेल वापरताय त्यावेळेस तुम्हाला पिक्सल लॅब मध्ये प्रत्येक थंबनेल चेक करायचं. साईज जर नाही बरोबर आली की त्याला म्हणते मला ह्या साईज मध्ये दे, साईज चुकतीये, टेक्स्ट कट होत आहेत, हे तुम्हाला द्यावं लागेल. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. हॅलो हॅलो. हा, हा, बघा ना, चॅट जीपीटी मध्ये जाऊन नंतर मग त्याच्या पुढची स्टेप काय सांगितली? चॅट जीपीटी मी ग्रुप मध्ये एक हे टाकलंय मॅडम, हा, बघितला, प्रॉम्प्ट prompt मध्ये. टाकलाय. तो कॉपी करा आणि इंस्टाग्राम. चॅट हा जीपीटीला द्या. हा, त्याच्यावर तो टाकला, मग त्याच्यानंतर काय करायचं? चॅट जीपीटीला कमांड द्या ना, मग त्यानं तुम्हाला खाली काही ऑप्शन दिलेत का? हा, काय दिले त्यानं खाली? टायटल हे बघा, हे दिसतंय का थंबनेल? बघा बनवलंय, हो का? हो हो, 0 to 10K वगैरे आले. ते झाला, जरा ती मधली स्टेप हवी होती ते इंस्टाग्राम वरती. म्हणजे आपण त्या ह्याच्यावर टाकलं चॅट जीपीटी मध्ये, ते आल्यानंतर मग ते सगळा प्रॉम्प्ट येतो, मग तो कॉपी पेस्ट करायचा. सगळा नाही मॅडम. हॅलो, हा, जेवढा पाहिजे तेवढा. त्यानं तुम्ही 3 म्हणलात 3 प्रॉम्प्ट देते, 5 म्हणलात 5 देते. 5 घेऊन कसं काय ते बनवणार? त्याच्यातला एकच सिलेक्ट करावा लागणार ना आपल्याला, जो चांगला वाटतो. आणि तो सिलेक्ट झाल्यानंतर मग तो परत चॅट जीपीटीला द्यायचा किंवा इमेज मध्ये जायचं, इमेज मध्ये जाऊन तो इमेजला प्रॉम्प्ट द्यायचा. अच्छा, तुम्ही ती इमेजला इमेज बनवा, जायचं. तुम्ही हा, जे सिलेक्ट केली ती इमेज बनवा आणि ग्रुपवर पाठवा. तुमचं नाव पाठवा खाली की माझं अच्छा. म्हणजे त्या इमेज सोबत नाव अटॅच करा. हे असं हम्म. थंबनेल बनवून घ्या. प्रत्येकाने थंबनेल बनवा, खाली इथं ग्रुपवर शेअर करा आणि तुमचं नाव टाका खाली. तर मला लक्षात येईल की तुम्ही शिकण्यासाठी आला आहात, तुम्हाला शिकायचं आहे, तुम्ही प्रॉपर वेनं जात आहात. एवढं सिंपल सांगितल्यानंतर मी परत जास्त वेळ देणार नाही. आता सांगतोय, प्रॅक्टिकल सांगतोय, प्रॅक्टिकल करा. आणि आणि एकदम सोपं आहे. लॅपटॉपवर केलं तर चालेल का? आम्ही लॅपटॉप वरतीच करतोय मॅडम, स्क्रीन तुम्ही शेअर लॅपटॉप वरतीच केली आहे. तेच, कारण मोबाईलवर एवढं बारीक दिसत नाही. लॅपटॉप वरती करा ना, काय अडचण नाही. मी लॅपटॉप हम्म. वरती केलं ना. लॅपटॉप वरती सगळ्यात अगोदर व्हॉट्सअप ओपन करायचं, त्याच्यातून हा. प्रॉम्प्ट कॉपी करा. गुगल क्रोम हम्म. वरती या, चॅट जीपीटी सर्च करा, तिथं त्याला तो प्रॉम्प्ट द्या. तिथून त्यानं हम्म. दिलेल्या 3 प्रॉम्प्ट पैकी थंबनेलचे त्यानं टेक्स्ट दिलेले असणार आहे. हम्म. ठीक आहे, आता आपण हे पाहिलं. आता आपण काय करू, त्याने दिलेला दुसरा प्रॉम्प्ट बघू, त्याचं पण बनतंय का? बरोबर आहे की नाही? हम्म. काय हरकत आहे, आपल्याला हे नाही आवडलं किंवा 0 वालं, नको आम्हाला शून्यानं सुरुवात, हो की नाही? आम्हाला आता हा पाहिजे. काय काय बरोबर आहे ना, काय काय असतं ना, काय स्पिरिच्युअलिटी वगैरे. नको बाबा, शून्यानं सुरुवात नको, 0 नको, 0 नको वापर, किंवा नको हा हा अंक वापरायला नको. ऑप्शन भरपूर आहेत, काही अडचण नाही. आता हेच थंबनेल बनवायला 120, 140, 150 रुपये घेतात लोक, 100 रुपये तर घेतातच. हो सर, इथं घेतात तुम्हाला फक्त घेतात. प्रॅक्टिस करायची. हो याच्यात काय मोठं रॉकेट सायन्स नाहीये. हो ना, तर फक्त प्रॉपर वेनं बनवता प्रॅक्टिस. आलं पाहिजे. चॅट जीपीटीला मध्ये मध्ये थँक्स म्हणायचं, तुमच्यामुळे वेळ वेळ वाचतोय, धन्यवाद. बघा बरं किती छान दिलंय, सुंदर. बघा, आलं का? दिलंय का? दिसतंय का? हो हो सर. हो. हो सर, दिसतंय. बघा, आता झूमही करता येईल. ओके, आता दिसतंय क्लिअर? हम्म. बघा, फॉलोअर्स, लाईक्स, कमेंट्स, रिअल ग्रोथ, रिअल एंगेजमेंट अँड रिअल रिअल रिझल्ट. रिझल्ट. बघा, आपण HD नाही सांगितलं तरी HD मध्ये आलं का? हम्म. अशा पद्धतीने
2 झाले, आता तिसरं बनवा. तिसरं आहे. हे सेव्ह होऊ शकतं ना? हा सेव्ह करता येतं का? हा, कॉपी कर, त्याला सिलेक्ट करता येतं ना, सेव्ह करता हम्म. येतं. कॉपी करून आपल्या 1-2 व्हॉट्सअप आपण वापरायचे स्वतःसाठी. आहे तोच हम्म. नंबर जरी वापरला हम्म. स्वतःला पाठवता येतो. अशा इम्पॉर्टंट प्रॉम्प्ट जे आहेत ते तुम्ही त्याच्यावर सेव्ह करून ठेवायचे आपल्या आपल्या व्हॉट्सअपला. हम्म. बरं, हे जमत नाही किंवा जमलं नाही आतापर्यंत असं कोणी आहे का? तर तुम्हाला हे लक्षात नाही आलं, कोणी आहे का आपल्यामध्ये असं कोणी? हॅलो, हॅलो. असं कोणी आहे का की त्याला जमलं नाही हे? किंवा आलं नाही किंवा येत नाही? हे नीट कळायला पाहिजे. स्क्रीन दिसायला तुम्हाला हे करावं लागेल, काय? स्क्रोल करा. तुम्ही दुसऱ्याच्या स्क्रीनला टॅप झाला असेल, ती लॉक झाली असेल, ती पिन झाली असेल screen. बघा, आलं का? पहा, मी लॅपटॉपची स्क्रीन शेअर केली, तिला टॅप करा. मी जे बोलतोय त्या स्क्रीनला तुम्ही टॅप केला असेल, आय थिंक. बरोबर आहे का? हम्म. बघा बरं, झालं का तयार? झालं वगैरे. आणि सर यात आपला फोटो टाकायचा असेल तर फक्त आपण प्लस साइन दाबून फोटो ऍड करायचा आहे ना? हा, आता 1 मिनिट, मी तुम्हाला हे पण करून दाखवतो. ठीक आहे, तो कुठे आपला, हे इथं टाकतो या याच्यामध्ये. हम्म? एक काम करू, याच्यामध्ये कॉपी पेस्ट. आता इथं काय सांगितलंय? नो पर्सन सांगितले त्यांना, नो पर्सन. ठीक आहे, आता यानं दिला प्रॉम्प्ट, आपल्याला काय घेणं नाही. मी माझा फोटो अटॅच केला आहे, तो वापरा. चेहरा न बदलता. ओके, आता याच्यामध्ये माझा फोटो पाहिजे, खास आहे की नाही मला बघावं लागेल. सर, माझा फोटो एक मिनिट. ही एक सापडली, चल ठीक आहे. पाहूया वापरते का. बघा, हे फ्रीचं असल्यामुळं लिमिट हळूहळू संपायला लागली. ठीक आहे मॅडम, आले की नाही तुम्हाला? हॅलो श्यामसॅन मॅडम, तुम्ही जे लॅपटॉप वरती करणार होता, तुमचं झालं का नाही एखादं तयार थंबनेल? हॅलो, ग्रुप वरती पाठवा, ज्यांचं ज्यांचं झालंय त्यांनी. चला, बघा,
ठीक आहे सर. हे बघा आलं मॅडम. येस येस आला आला. हो हो. थोडा चेहरा चेंज केलाय त्याने. आय थिंक चेहरा दिलाय म्हणजे उगा नॉर्मल किंचितचा, पण ऍज इट इज लांब ओळखतो. हम्म. काय अडचण नाही. हे अशा पद्धतीनं चेहरा ऍज इट इज ठेवा. चेहरा बदलू नका म्हणलं त्याला, तो कशाला तसा ठेवी. ओके हा. ओके. ओके म्हणजे जे जे काही आपल्या मनात आहे ते सगळं फक्त टाईप करायचं ते करून देतात एक्झॅक्टली. समजलं सर. ओके म्हणजे आपण एखादं काय म्हणतात त्याला उदाहरणार्थ हम्म. जे कोणते पोस्टर छापतात, बॅनर छापतात, लावतात बघा हम्म. चौकामध्ये, बरोबर आहे. हो. त्यांच्या मनाने आयडिया बनवतात, डिझाईन बनवतात, पण त्याच्यातला कंटेंट कोण सांगतं मॅडम? किंवा समजा आपण आपल्या कोणाच्या जवळचा बर्थडे, बरोबर आहे, हम्म. किंवा कोणाला विश करायचे, ती गाडी काढायची. उदाहरणार्थ हा? लग्न पत्रिका आहे. गाडी काढायचं बाहेर. गाडी? हो. ते समोर चॅट अरे बापरे, जीपीटी. आता कोणाला सांग, चावी देऊ? हॅलो, एक मिनिट. म्हणजे लक्षात आलं का? हो. कंटेंट आपण देतो, डिझाईन ते देतात. आता तेच जे काम करतात ते आता चॅट जीपीटी आपल्याला काम करून देणार आहे. करून घेते. हो हो. बरोबर आहे ना? म्हणजे आपण पुढं कोणी जरी तुमचं काम घेतलं तर त्याला कंटेंट तुम्हालाच सांगावं लागणार आहे मॅडम, मला हे पाहिजे, मला हे नाही, मला हा कलर पाहिजे, मला हे थीम पाहिजे, मला हे बॅकग्राऊंड पाहिजे. परत त्याच्यामध्ये असं पण तुम्ही तरी मी हे टेक्स्टचं काही टाकलं नाही, आपण टेक्स्टचं फॉन्ट चेंज करू शकतो त्याला. याच्यामध्ये थांबा, मी आणखी एक तुम्हाला प्रॅक्टिकल दाखवतो. ठीक आहे, या थंबनेल मधील टेक्स्ट मला फायर अँड क्रॅक्स क्रॅक द्या. बघू येते का? म्हणजे लक्षात आलं का मॅडम? हो सर. आता मला वाटलं की बाबा मला याच्यामध्ये असं फायर पाहिजे, क्रॅक पाहिजे टेक्स्ट, दिले मी त्याला कमांड. त्याच्यानंतर आपण त्याचा कलर सांगू शकतो, बॅकग्राऊंड कलर सांगू शकतो, कॉम्बिनेशन सांगू शकतो, किंवा त्यालाच विचारायचं की कोणत्या बॅकग्राऊंडला कोणत्या कलरचा टेक्स्ट सूट होईल. हो की नाही? काही आता समजा लेडीजसाठी असतात, काही पिंक थीम चांगली वाटते, त्याला म्हणजे पिंक थीम मधील टेक्स्टचा कलर वगैरे कसा ठेवायचा, डार्क ठेवायचा का फेंट ठेवायचा, त्यालाच विचारायचं आणि त्यालाच सांगायचं. टेक्स्ट मध्ये त्याला विचारायचं आणि इमेज मध्ये त्यालाच द्यायचं, मला हे कॉम्बिनेशन दे. करेक्ट. एकदम सिंपल, काही अडचण नाही. सर हीच ऍड आपल्याला इन्स्टाला वगैरे लावायची तर कसं लावणार आपण? मेटामध्ये मेटा साईज मागून घ्यायची, ऍड लावून द्यायची. आता मेटा ऍड जे आहे तो पार्ट वेगळा आहे ओके. मॅडम. मेटा ऍड लावायचं शिकवलं. दिला का त्यांना क्रॅक, फायर अँड क्रॅक. येस येस दिला दिला. फायर अँड क्रॅक, बरोबर आहे. 2 दिलेत त्यांना, एक जास्तच दिलाय, थोडा कमी दिलाय. ठीक आहे, हा आपण पाहूया. चलो ओके, आलाय का तयार? पहा, झाला क्रॅक, फायर. आणखी एक्स्ट्रा वर्ड दिले त्यांना. हे ट्रिक वापरा आणि इंस्टाग्राम वर छापा. असे व्हिडिओ टाकल्यानंतर मला सोशल मीडियावरती जे कोणी याचे पैसे घेतील किंवा असे बनवून डिझाईन बनवून पैसे कमवतील ते बदनाम करायला बसले. बरोबर आहे की नाही? त्यांचा धंदा कसा चालायचा? त्या टेबल लिही 2 टाइम्स, मग 3 चा आणि मग 4 चा 2 टाइम्स लिहायचं. हॅलो, आपल्याला चला आणखी आलेत का? मी ग्रुप मध्ये नाही चेक केले.
पाठवलंय कोणी ग्रुपमध्ये? हो सर, एकाला पण जमलं नाही का? हा, जमलं. पाठवलं ओके सर. गुड. ओके गुड. बघा छान. इथं तुमचा फोटो लावू शकता मॅडम, झालं. आणि फोटो नसेल वापरायचा तर विदाऊट फेस, विदाऊट एनी असं टाकू शकतो. किती छान बनले बघा बरं, मस्त छान. काय नाही, त्याला तेच सांगायचे. पण तुम्ही 16:9 रेशो मध्ये दिलत का मॅडम? हॅलो, श्री स्वामी समर्थ कोण आहे? हॅलो, श्री स्वामी समर्थ नावाने नंबर आहे. कोण आहे? हॅलो, माझा आवाज येत नाही का? येतोय सर, येतोय आवाज. अवेलेबल नाही बहुतेक ते फोनचे ऑपरेटर. ऑपरेटर म्हणजे कोण आहे मला उद्या? कोण आहेत ते नाहीये उत्तम मॅडम माहिती. ऐकून मी अनम्यूट केले मॅडम. अनम्यूट केले मी आता सर्वांना. हो. हॅलो, बरं चला, काय अडचण नाही. हॅलो, बोला ना सर. हा, आलं लक्षात? हो सर. हो. साईज वगैरे प्रॉपर व्यवस्थित मेन्शन करा. आणि हे जे फेसबुक इन्स्टा ऍड आहे, हम्म. ठीक आहे. समजा आपल्याला काय करायचं, नवीन चॅट. डिजिटल स्किल, कानवा, व्हिडिओ एडिटिंग, कानवा व्हिडिओ एडिटिंग, थंबनेल, पोस्टर, बैनर, बैनर making within second on ChatGPT, within second on ChatGPT, GPT. Okay. Chat. आता मला ही ऍड लावायची, ठीक आहे. हम्म. या पहिला आयडी बंद. वरून मला मेटा ऍड्स साठी प्रॉपर साइज अँड प्रॉपर टेक्स्ट मध्ये इमेज देता का? एचडी मध्ये मला ऍड लावायची. मला फक्त एवढंच माहिती, मला डिजिटल स्किल नावाच्या प्रोडक्ट मध्ये एवढं एवढं शिकवायचंय. डिजिटल नावाचं प्रोडक्ट आहे, डिजिटल स्किल नावाचं, हे शिकवायचे. आणि याची मेटा ऍड लावायची. मला याची इमेज द्या. चॅट जीपीटी म्हणजे असं आहे ना, तुम्हाला कुठंच काही म्हणजे मागायची गरज नाही, कुठून बनवून घ्यायची गरज नाही, कोणाकडनं काही घ्यायची गरज नाही. सर्व तुम्हाला मदत करू शकते चॅट जीपीटी. फक्त तेवढं त्याच्यामध्ये स्किल डेव्हलप करावं लागतं. मॅडम, हे बघा आलं. प्रॉपर साईज मध्ये दिलेले, व्यवस्थित
बघा कशी वाटते इमेज मार्केटिंगसाठी. हो सर छान आहे. बघा त्यांना साईज पण आपण मेन्शन केलं, त्यांना साईज पण दिली, कोणत्याला कोणती साईज आहे. बरोबर आहे की नाही. बरेच जण ह्या साईज साठी फक्त तुमचं पोस्टर बघणार, ऍड बघणार की नाही. हो सर बघणार. अशा पद्धती. आता एक मिनिट आता आपण नवीन चॅट घेऊ आणि वायटी क्रिएट वरती जाऊ. वायटी क्रिएट वर छोटे छोटे क्लिप बनवायचं कोण कोण शिकलं. नाही सर, ते जरा नाही समजलं, ते परत रिपीट करता का? वायटी क्रिएट तुम्ही डाउनलोड नाही काय केलं. नाही ना, डाउनलोड तुम्ही पाठवलेला व्हिडिओ हेच झालं नाही, ओपनच झालं नाही. त्यामुळे मला एवढं हे सगळं समजलं, पण YTTचं काहीच समजलं नाही. म्हणजे नाही मग परत मॅडम मी व्हिडिओ टाकलाय ना आज. नाही ना सर, ओपन होत नाहीये तो व्हिडिओ माझ्याकडे. नाही ना, पाठवलाय मॅडम, ग्रुपवर व्हिडिओ पाठवलाय ना. ग्रुपवर हा असा ग्रुपवर पर्सनल व्हिडिओ आलते. पाठवलाय मॅडम, लिंक नाही पाठवला, अपलोड नाही केला युट्यूब वरती, असाच व्हिडिओ पाठवलाय. नाही ना सर, ओपनच होत नाहीये तो. आपण तिकडे जाऊन ओपन केलं ना, हे बघा हे असंच येतं आणि कंटेंट विल बी डिलीटेड असा काहीतरी मेसेज लिहून येतोय माझ्याकडे. ते नाही हे बघा मी ओपन केलंय तुम्हाला स्क्रीनवर, व्हिडिओ टाकलाय, व्हिडिओ हे बघा, दिसतोय का. नाही ओपन नाही होते माझ्याकडे. एक मिनिट मी परत बघते. हा. कालपासून मी ओपन करते सर, झालाच नाहीये. हे बघा हेच झालेलं आहे, आपण हे बघा हे शिकवलेलं आहे ना गेल्या वेळेस. ठीक आहे. मला फक्त ते YTTच नाही का, कसं व्हिडिओ बनवायचा, काय करायचं. डायरेक्ट व्हिडिओ पाठवलाय मॅडम, लिंक कोणत्या लिंकला नका क्लिक करू, डायरेक्ट व्हिडिओ आहे बघा, दिसतोय का. नाही तर तिला इथे ओपन पाठवलेलं लिंक ओपन होत आहे. नाही. सकाळी पाठवलेलं ओपन होतोय सर ते हे का व्हिडिओ. मी तेच ओपन केला, मी ग्रुप मधूनच ओपन केलाय मॅडम. हे बघा हे ग्रुप मध्ये तर दिसतोय. मला टॅग करा ना, कारण मी बघितलं माझ्याकडे होत नाहीये. मी परत एकदा चेक करते, होत नाही करून. ते व्हिडिओ म्हणून हे केले, व्हिडिओ 1 करतोय दादा, परत कन्फ्युज नाही. ओके. हवा लागेल होमवर्क पाठवा याचा, असं मी मेसेज पण टाकलाय खाली. मॅडमने अपलोड केला, मी खाली लगेच याचा होमवर्क पाठवा म्हणून टाकलं होतं. ठीक आहे. ठीक आहे सर, झाला आता झाला. चलो तो वाईटी क्रिएट आहे की नाही मला बघू द्या. पुन्हा याच्यावर नाही करणार मी टीचर. हे युट्यूब क्रिएट वाईटी क्रिएट आहे ना मॅडम, वाईटी क्रिएट. एक 2 मिनिटं, मला मोबाईलची स्क्रीन सेट करावं. ठीक आहे, टाइम लिमिट संपू द्या, व्हिडिओ पहा नंतर हे करा. ठीक आहे. आता ओके मी सर. मोबाईलची स्क्रीन शेअर करून तुम्हाला वाईटी क्रिएट सांगतो.
YT क्रिएट वर समजा मला व्हिडिओ बनवायचा आहे, कशाच्या रिलेटेड कडे तीन तीन इमेज अशा प्रॉपर एकाच याच्या हम्म, योगा स्टेप 1 स्टेप 2 स्टेप 3 जमून ठीक आहे. एक मिनिट चॅट जीपीटी वरती जाऊ आपण. ओके, फॉलो करा सर्वजण, आपापल्या याच्यानुसार टाका वाटलं तर. ठीक आहे. तुला दिसतंय? हॅलो, हा सर. सर दिसते सर. YT क्रिएट वर मला व्हिडिओ क्लिप बनवायची आहे, त्यासाठी स्टेप 1 स्टेप 2 अँड स्टेप 3 अशा 3 इमेजेस साठी 3 प्रॉम्प्ट द्या. बघा आता मी काय करतो. हा, ठीक आहे. स्टेप 1 स्टेप 2 स्टेप 3 घेतलं. कॉपी, त्याच्या इमेज मध्ये गेलो, पेस्ट केलं. मी आता YT क्रिएट साठी जी काही इमेज समजा छोटी क्लिप बनवायची आहे ते दाखवतोय. त्याच्या पूर्वी काय करायचं चॅट जीपीटी वरनं हे बघा. ओके, एक झालं. आता स्टेप 2 कॉपी, गळ्यातले पैसे द्या ना. गळ्यातले पैसे द्या. थांब बाळा, परेशान नको करू. क्लास चालू आहे माझा. जा, इथं बस. जमू नको. हात काढ. का जा, कुठे गेली? दे म्हणा मला. जा, क्लास चालू आहे माझा, जा तू. दिसलं? हो. स्टेप 2 आता स्टेप 3 कॉपी. ओके,
मी इथं स्टेप म्हणलंय म्हणजे प्रत्येक वेळेस स्टेपच टाकायचं असं नाही. त्यावेळेस तुम्हाला 3 इमेज मागाव्या लागतील, त्यावेळेस 3 प्रॉम्प्ट मागावे लागतील, त्यावेळेस 3 स्टेप मागा. म्हणजे प्रत्येक वेळेस स्टेप 3च टाकायचे असं नाही. इमेज 3 लागतात म्हणून स्टेप 3 असं नाही टाकायचं प्रत्येक वेळेस. ओके, मला ते योग्य वाटलं मी ते टाकलं. आलं लक्षात? येस. एक मिनिट आता. आता लक्ष द्या, आता 3 इमेज बनवलेले हे कोणाकोणाला माहिती आहे? बघितलं ना तुम्ही? हो. हो. आता एक मिनिट, आता वायटी क्रिएट वर जात आहे मी. हा, बर, वायटी क्रिएट दिसतंय, जनरेट व्हिडिओ दिसला. थोडं फास्ट झालं का? लक्ष द्या. नाही नाही दिसलं सर. बघा, वायटी क्रिएट वर आलो मी, हम्म. जनरेट व्हिडिओ आहे इथे. हो. व्हिडिओ जनरेट. अपलोड अप टू 3 इन्ग्रेडियंट्स म्हणजे 3 इमेज इथं आपण अपलोड करू शकतो. त्यामुळं काय केलं आपण? स्टेप 1, 2. ओके, स्टेप 2 आणि स्टेप 3 घेतल्या. डन. आणि मेक अ व्हिडिओ. प्रॉपर व्हिडिओ क्लिप. यू इमेज इन नंबरवालीला काय म्हणते, ऍज पर डिपेंड ऑन यू. त्याच्यावर सोपवून दिलं. बघू आता. दिसतंय ना? हो सर. हे तुम्हाला तुमच्या व्हिडिओ मध्ये वापरण्यासाठीच्या क्लिप आहे ना, युट्यूब क्रिएट वरती, वायटी क्रिएट वर ना तुम्ही व्हिडिओ एखादा एडिट करत असाल, त्याच्यामध्ये क्लिप वापरायचे असतील म्हणजे काही इमेज मध्ये इमेज वापरायचे, काही व्हिडिओ एडिटिंग मध्ये, काही व्हिडिओ एडिटिंग छोटे असतील तर त्याला तुम्ही व्हिडिओ क्लिप वापरा बॅकग्राऊंड मध्ये त्याच्यामध्ये. त्यासाठी वायटी क्रिएटचे एक छोटस तुम्हाला. ओके, त्याने स्टेप 2 आणि स्टेप 3 घेतली, स्टेप 1 नाही घेतलं. टू टाइम झालंय. हा, स्टेप 2 टाइम झालंय असं मला वाटतं. बघू बरं आपण परत हे करू. टू ही आय थिंक ही स्टेप 2. हा, परत झालं आपल्याकडनं मिस्टेक डबल झाली. झालंय. हो तेच तुम्ही कॉपी करताना 2 वेळा तेच घेतले. स्टेप 2 असं झालंय सर. एक मिनिट मी चॅट जीपीटी वरनं काय करतो, स्टेप 3, स्टेप 2 अँड स्टेप 1 नाही आलं का? मग स्टेप 2 झाले आय थिंक. नाही 1च्या ऐवजी तुम्ही 2 घेतलं, 2च्या ऐवजी परत 2च घेतलं. 2 स्टेप 2 वेळा घेतली. एक मिनिट आपण बघू. हा, स्टेप 2 परत हे झालंय का? परत घेतलं. हो हो डबल झालं. डबल हा, झालंय एक सर. 1च्या ऐवजी पण तुम्ही 2च घेतलं आणि 2च्या वेळेस हा. पण 2च घेतलं असं झालं. आता स्टेप 3च हे बनव नाही, किती स्टेप 3 नाही आहे ना आपल्याकडे? नाही स्टेप 1 1 नाहीये. नाही. 1 1 नाहीये. स्टेप स्टेप 1 1. आयडिया अँड प्लॅनिंग स्टेप 9. हा, एक मिनिट. स्टेप 1 घेतो, त्याची इमेज घेतो आणि एक इथं उडवून टाकतो नंतर परत. एक मिनिट, इमेज घेतो, सेव्ह करतो आणि मग स्टेप 1, 2, 3 अशा 3 इमेज घेतो.
एक मिनिट झाला, स्टेप 1 झाली. हा चलो, ओके, स्टेप 1 आली, तुम्ही सेव्ह केली. ठीक आहे, परत मी आलो आता YT क्रिएट वरती. ओके, चला स्टेप 1 आलं. स्टेप 2 ही पेक्षा ही बरी वाटते. ठीक आहे, डन. यूज दिस images, step 1, step 2 and step 3, step by step and create a professional video clip. हा It depends on you. बघू बरं आता. बघूया कशा पद्धतीची व्हिडिओ क्लिप येते आपल्याकडून. बघा, बनले का स्टेप 1, स्टेप 2, स्टेप 3? हो नाही. बनलं. हो सर. स्टेप 1 म्हणजे विचार, स्टेप 2 ऍक्शन आणि स्टेप 3 रिझल्ट. म्हणजे आणखी फोकस, डेडिकेशन. म्हणजे आपण असं पण वापरू शकतो. स्टेप 1 थिंकिंग म्हणजे विचार आला मनात, स्टेप 2 ऍक्शन घेतली आणि स्टेप 3 आणखी जेन्युइनली म्हणजे काय म्हणते त्याला, रंगात येणे म्हणतात ना, रंगात येणे, हे की नाही, रंगलाई, हमारी मेहनत रंगलाई म्हणल्यासारखं. हा. डेडिकेशन, डेडिकेशन इन वर्क. यूज व्हिडिओ. बघा इथे एडिट करून आपले व्हिडिओ त्याच्यामध्ये टाकू शकतो आपण. या छोट्या छोट्या क्लिप पण वापरू शकतो मध्ये. एक्सपोर्ट. तर ऍप कुठला डाउनलोड करायचं ह्याच्यासाठी? YT क्रिएट. YT YT क्रिएट. ओके. YouTube क्लिप. ओके, YT क्रिएट. हा ओके. चलो, ओके. इथे भरपूर ऑप्शन आहेत, AI वगैरे असे भरपूर ऑप्शन आहेत. जनरेट व्हिडिओ, एडिट विथ AI, जनरेट इमेज, यूज टेम्पलेट्स, अशा पद्धतीनं. म्हणजे ही उदाहरणार्थ असे व्हिडिओ आहेत. हे पण व्हिडिओ आपण रिक्रिएट करू शकतो, परत बनवून घेऊ शकतो. दिसतायत ना? हो सर. हे बघा. ओके, चला, आय थिंक जास्त वेळ झालाय. हा, मला वाटतं असं याच्यामध्ये तर कोणाला काही अडचण नसायला पाहिजे. नाही सर, क्लिअर आहे आता सगळं. मला तुम्ही होमवर्क पाठवा आणि तुम्ही ज्या आता इमेज मी होमवर्क दिलाय किंवा आता जे वर्क दिलंय चालूमध्ये ते प्रॅक्टिस करा, कारण त्याच्याशिवाय तुम्हाला येणार नाही, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, त्याच्याशिवाय तुम्हाला येणार नाही, हे लक्षात ठेवा. बाकी एवढं सोपं कोण सांगणार नाही, कोण शिकवणार नाही. शिकवतोय समजून घ्या, प्रॅक्टिस करा.
प्रॅक्टिस करत गेलात तरच परफेक्ट होणार आहे. हो सर. तो तुम्हाला सोपं जाणार आहे आणखी. तर मला प्रत्येकाचे इमेज आले पाहिजेत, प्रत्येकाने इमेज बनवल्या पाहिजेत थंबनेल. पिक्सल लॅब याच्यासाठी वापरायचंय की जर एखादी इमेज मराठी कंटेंट तुम्ही जर जास्त वापरला, लक्षात आलं, मराठी प्रॉम्प्ट जास्त आले तर ते चुकीचे येतात, ते चुकतात चॅट जीपीटीवर. आता वेळ नाही तर दाखवलं असतं. ओके ओके करेक्शन साठी पिक्सल लॅब वापरायची. तो व्हिडिओ पहा, मी जी व्हिडिओ क्लिप टाकली गेल्या वेळेसची ती व्हिडिओ क्लिप पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की काय चुकतंय आणि कसं वापरायचं. ओके. ठीक आहे. पुढच्या याच्यामध्ये मी तुम्हाला टोटली पिक्सल लॅब वरतीच आपण काय करू, एक क्लास घेऊ. ओके सर. आणि तुम्ही पिक्सल लॅब वरनं पण एक जनरल अशी हे बनवू शकता थंबनेल, फक्त टेक्स्ट टाकणे, दाखवणे, म्हणजे टेक्स्टची इमेज बनवू शकता तुम्ही थंबनेल. ओके सर. ओके 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 सर. थँक्यू. ओके